Hello friends, today we are going to learn equivalent fractions. Equivalent fractions means fractions with same value or equal value. आज आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन याला मराठीमध्ये सममूल्य अपूर्णांक असं सुद्धा म्हणतात. तर आपण काही पिक्चर्स आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून पहिल्यांदा समजावून घेणार आहोत. सी दिस फिगर हिअर and here there are two figures here. In first figure there are two total parts, two out of which two have colored. म्हणजे या फिगरमध्ये याच्यामध्ये टू पार्ट्स आहेत आणि त्या टू आउट ऑफ टू म्हणजे दोन्हीपैकी दोन्ही काय केलेले आहेत, कलर केलेले आहेत. अँड इन द सेकंड फिगर देर आर 1 2 3 अँड 4. देर आर 4 parts. Total parts are 4 and out of which 4 parts have colored. And you can see now here total whole part is colored and here whole part is colored. Because of this these are equivalent fractions. याला काय म्हणायचं, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स म्हणायचं. का म्हणायचं, कारण की याचे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जरी डिफरंट असले तरी फ्रॅक्शन म्हणून त्यांची व्हॅल्यू सेम आहे. कारण की याने सुद्धा सेम पार्ट म्हणजे होल संपूर्ण पार्ट कलर केलेला आहे आणि यामध्ये सुद्धा होल संपूर्ण पार्ट कलर केलेला आहे. लेट अस सी नेक्स्ट फिगर. हिअर देर आर 1 and 2. Total parts are 2 and out of which 1 has colored. Here total 8 parts are there and out of 8 parts 4 parts have colored. या ठिकाणी टोटल 8 पार्ट्स आहेत, त्यापैकी 4 पार्ट कलर केलेले आहेत आणि या ठिकाणी सुद्धा टोटल 2 पार्ट्स आहेत, त्यापैकी 1 पार्ट एक भाग कलर केलेला आहे, रंग दिलेला आहे. पहा आता तुम्हाला या ठिकाणी दिसेल दिस हाफ पार्ट अँड दिस इज ऑल्सो हाफ पार्ट. म्हणजे या ठिकाणी सुद्धा हाफ अर्धा पार्ट कलर केलेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा काय केलेलं आहे, हाफ पार्ट म्हणजे अर्धा पार्ट कलर केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांचे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर तुम्हाला डिफरंट दिसत असले तरी दोघांचा हाफ पार्ट कलर केलेला आहे, म्हणून हे दोघांची व्हॅल्यू सेमच आहे. याची सुद्धा व्हॅल्यू हाफ आणि याची सुद्धा व्हॅल्यू हाफ, म्हणून याला काय म्हणायचं, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणायचं. यू कॅन सी हिअर ऑल्सो देर आर टोटल 4 parts and out of which 3 have colored. So this is the fraction 3/4 and here total parts are 8 and 6 parts have colored. You can see here 3/4 part have colored and here also 3/4 part have colored. So these are the equivalent fractions. म्हणून याला equivalent fractions असं म्हणायचं. You can see here also total parts are 3 and out of which 2 parts have colored and here 9 out of 6 parts have colored and these are the equivalent fractions. Here you can also see, and from these figures we have understood one thing. या फिगर्सवरून या आकृत्यांवरून तुम्हाला एक गोष्ट समजली असेल, हे जे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स असतात ते कसे येतात ते आता आपण पाहूया. या ठिकाणी आहे 1/5 म्हणजे 1/5 अँड 2/10. आपण जेव्हा एखाद्या फ्रॅक्शनला एका सेम नंबरने मल्टिप्लाय करतो त्याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, देन वी गेट इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. या ठिकाणी आपण 1/5 यातील 1 हा न्यूमरेटर जो आहे त्याला आणि हा जो 5 आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्याचं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळते. पहा 1 2 जा 2 अँड 5 2 जा 10. आपण आधीच्या सुद्धा फिगर्स पाहूया या रूलने होत आहेत का. या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता 2/3 आणि याच्यापेक्षा याचा डिनॉमिनेटर बिगर आहे, म्हणून काय करूया आपण मल्टिप्लायच करायचं आहे. आता 3ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 9 येतं. 3 3 जा 9 अँड 2 3 जा 6. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एकाच डिजिटने
मल्टिप्लाय केलं, एकाच अंकाने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला नवीन फ्रॅक्शन मिळते. पहा 2 3 जा 6 आहे का या ठिकाणी न्यूमरेटर 6, 3 3 जा 9 आहे का या ठिकाणी न्यूमरेटर 9. नेक्स्ट हिअर यू कॅन ऑल्सो सी या ठिकाणी आपण 2 ने मल्टिप्लाय केलं 3 2 जा 6 अँड 4 2 जा 8 आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळतोय त्याचा. बट हिअर समथिंग इज डिफरंट, या ठिकाणी काहीसं वेगळं आहे. आता या ठिकाणी आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शोधायचं आहे, पण या ठिकाणी 8 पेक्षा 2 कसा आहे, स्मॉल आहे. 4 पेक्षा 1 कसा आहे, स्मॉल आहे. मग आपण काय करूया, इकडेच मल्टिप्लाय करूया. 2 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 8 येतं, 2 4 जा 8. मग 1 ला सुद्धा कितीने मल्टिप्लाय करायचं, 4 ने. 1 4 जा 4 आलं का नाही आन्सर. 1 4 जा 4, 2 4 जा 8. अशा पद्धतीने आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शोधायचं आहे. या ठिकाणी सुद्धा आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरने मल्टिप्लाय केलं, 2 2 जा 4 आणि 2 2 जा 4, तर आपल्याला त्याचं पहा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळतं. 2 × 2 4, 2 × 2 4. अशा पद्धतीने यांची व्हॅल्यू कशी असते, सेम असते. आता आपण पाहूया हाऊ टू फाइंड इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. हाऊ टू गेट इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. सममूल्य अपूर्णांक कसा काढायचा. वी हॅव टू फाइंड इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ न्यूमरेटर 18. आणि या ठिकाणी समजा आपल्याला बॉक्स दिलेला आहे, आपल्याला हा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शोधायचा आहे. तर आपण काय करणार आहोत, 1/2. हा जो बॉक्सच्या बाजूचा जो नंबर आहे तो कसा आहे, बिगर आहे. काय आहे तो नंबर, 18 आहे. काय आहे तो नंबर, 18 आहे. मग जेव्हा बॉक्सच्या बाजूचा नंबर जो आहे, बॉक्सच्या साईडचा जो नंबर आहे, when this side number is bigger we have to multiply 2 into and 1 into. then by which number we multiply. आता आपण कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार आहोत. आता 2 ला कोणत्या डिजिटने मल्टिप्लाय केल्यावर 18 येतं ते शोधायचं. 2 9 जा 18. मग या ठिकाणी 9 ने मल्टिप्लाय करायचं, या ठिकाणी सुद्धा 9 ने मल्टिप्लाय करायचं. मग काय होणार, 2 9 जा 18. या ठिकाणी पहा करेक्ट आन्सर आलेला आहे. आणि आता आपल्याला फक्त वरचे आन्सर लिहायचं आहे, 1 9 जा 9. अशा पद्धतीने आपल्याला याचं आन्सर शोधायचं आहे. अजून काही पाहूया. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, यू कॅन सी हिअर denominator is 7 and numerator is 4 and we have to find equivalent fraction with denominator 21. आपल्याला 21 डिनॉमिनेटर असलेला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शोधायचा आहे. मग आपण 21 तसंच लिहूया, या ठिकाणी बॉक्स तसाच करूया. आता बॉक्समध्ये काय येणार आहे ते पाहूया. सी here 21 and there is 7. 21 is bigger than 7. 21 हा 7 पेक्षा मोठा आहे, म्हणून आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सुद्धा. मग कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करायचं, ज्या ठिकाणी नंबर दिलेला आहे 7चा टेबल 21 पर्यंत बोलायचा. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21. मग 7 3 जा 21. मग वरती सुद्धा कितीने मल्टिप्लाय करणार तुम्ही, 3 ने. मग 4चा टेबल 3 पर्यंत. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12. अशा पद्धतीने हे शोधायचं आहे. अजून एक सम पाहूया. Now we have to find equivalent fraction with numerator 18. 18 न्यूमरेटर असणार आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शोधायचं आहे. 3/5 इज इक्वल टू, या ठिकाणी बॉक्स आहे तसाच करूया आपण. आता या ठिकाणी काय आहे, 18 आहे, 3 पेक्षा बिगर आहे. मग मल्टिप्लाय करूनच आपल्याला त्याचा आन्सर येणार आहे. 3चा टेबल कितीपर्यंत म्हटल्यावर 18 येतं, 6 पर्यंत. 3 6 जा 18. सो वी विल मल्टिप्लाय 5 बाय 6. 5 6 जा 30. या ठिकाणी 30 येणार आहे.
आपण अजून काही पाहूया. 20 out of 16 and here 5 out of आता या ठिकाणी पहा, आपल्याला इकडं जो नंबर दिलेला आहे डिनॉमिनेटर आपल्याला काय शोधायचं आहे आणि 5 त्याचा न्यूमरेटर असलेला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शोधायचं आहे. पण मित्रांनो इथं थोडंसं वेगळी मेथड करायची आहे. जेव्हा इकडं बिगर नंबर होता तेव्हा आपण मल्टिप्लाय करत होतो. पहा या ठिकाणी न्यूमरेटर 5 असणार आहे आणि डिनॉमिनेटर आपल्याला शोधायचं आहे. या ठिकाणी जेव्हा न्यूमरेटर 20 जो आहे या ठिकाणी आपण केलेला, त्या ठिकाणी तो न्यूमरेटर इकडच्या नंबरपेक्षा मगाशी स्मॉल होता, आता हा नंबर बिगर आहे. मग आपण काय करायचं, जेव्हा आपल्याला स्मॉल नंबर शोधायचा असतो तेव्हा वरती आणि खाली डिवाइड करायचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करायचं. आता 20ला कितीने डिवाइड केल्यावर 5 येतात? 5चा टेबल 20 पर्यंत बोलायचा. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20. मग या ठिकाणी 4ने डिवाइड करायचं आणि खाली सुद्धा कितीने डिवाइड करायचं? 4ने डिवाइड करायचं. आता वरचा आन्सर तर मिळालेला आपल्याला 20 डिवायडेड बाय 4 किती आलेला आहे आन्सर? 5 आलेला आहे. मग आता काय करूया, 16ला 4ने डिवाइड करूया. मग 4चा टेबल 16 पर्यंत बोलायचा. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 16. मग या ठिकाणी आन्सर किती येणार आहे? 4. पहा या ठिकाणी 5 5 4 जा 20, 4 4 जा 16. म्हणजे जेव्हा स्मॉलर नंबर शोधायचा आहे तेव्हा डिवाइड करायचं आणि पहिल्यासारखं जेव्हा सम येतं, जेव्हा बिगर नंबर शोधायचा आहे तेव्हा मल्टिप्लाय करायचं. अजून एक असाच क्वेश्चन पाहूया. असा हा क्वेश्चन आहे. 63 डिवायडेड बाय 81 अँड वी हॅव टू इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ डिनॉमिनेटर 9. आता डिनॉमिनेटर 9 असलेला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपल्याला शोधायचा आहे. पहा मग 63 डिवाइड बाय 81. आता इकडचा जो नंबर आहे राईट साईडचा तो कसा आहे? 9 81पेक्षा स्मॉल आहे. मग आपल्याला निश्चितच वी हॅव टू डिवाइड. मग 81ला कितीने डिवाइड केल्यावर 9 येतं? 9ने. 9 9 जा 81. मग वरती सुद्धा कितीने डिवाइड करायचं? 9नेच. मग 9चा टेबल 63ला 9ने डिवाइड करायचं म्हणजे 9चा टेबल 63 पर्यंत बोलायचा. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 4 जा 36, 9 5 जा 45, 9 6 जा 54, 9 7 जा 63. मग या ठिकाणी किती येणार आहे? 7 येणार आहे. अशा पद्धतीने हे सॉल्व करायचं आहे. अशा पद्धतीने इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शोधायचं आहे. थँक्यू.